अमृताचा हा क्षण कौतुकाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा मांगल्याचा, हा सोहळा पावित्र्याचा. श्री गणेश रंगदेवता ग्रामदेवता तुम्हा रसिक मायबाप यांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, हिंदू धर्म संरक्षक छत्रपती संभाजी महाराज, समाज सुधारक महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, ज्ञानसागर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करत नटश्रेष्ठ कैलासवासी सखाराम आगरे, नटवर्य कैलासवासी रमेशजी डिंगणकर, चंद्रकांत डिंगणकर, पांडुरंग डिंगणकर, तानाजी डिंगणकर यांच्या पवित्र स्मृती स्मरून श्री पानमुडदेवी सांस्कृतिक कलामंच संपूर्ण डिंगणकरवाडी सविनय सादर करत आहे. कवी दीपक डिंगणकर, दीपेश आगरे, संदेश आगरे संकल्पित, शाहीर राजूभाई डिंगणकर, दीपक डिंगणकर दिग्दर्शित, संगीत मांडवकर, परशुराम गावडे, जितेंद्र घेवडे यांच्या कर्णमधुर संगीतावर हर्षाली पवार, जयेश नाचरे, नितेश डिंगणकर, शाहीर सतीश डिंगणकर यांच्या सुमधुर आवाजात कवी दीपकची गाणे, पारंपरिक गण, नटखट सार शृंगारिक सिद्धी सांडे नृत्य दिग्दर्शित श्री पात्राने नटलेली खट्या गवळण, सोबतच कवी दीपक डिंगणकर, संदेश आगरे लिखित संकल्पित हास्याचा आणि शौर्याचा संगम साधणारा सामाजिक संदेश देणारे वघनाट्य अजब तुझा दरबार. श्री पानमुडदेवी सांस्कृतिक कलामंच संपूर्ण डिंगणकरवाडी सविनय सादर करत आहोत. सदाबहार रंगतदार कोकणच्या लोककलेचा रसिकांच्या मनावर ठसा उमटवणारे एकमेव असे कोकणचे खेळे अर्थात नमन नमन नमन. रसिकांना आनंदाची बातमी, तुम्ही तुमचा मोबाईल चालू करा आणि खुशाल या कार्यक्रमाचे बिनधास्त लाईव्ह चित्रीकरण करून आपला कार्यक्रम व्हायरल करा. धन्यवाद. आई गावदेवी माते की जय. रंग देवतेला रसिक जनाना पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंगदेवतेला रसिक जनाना रंगदेवतेला रसिक जनाना पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंगदेवतेला रसिक जनाला रंगदेवतेला रसिक जनाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला
नवकंडी मातेला सहावे नमन माझे गावीच्या देवाला सहावे नमन माझे गावीच्या देवाला सहावे नमन माझे गावीच्या देवाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंगदेवतेला रसिक जनाला रंगदेवतेला रसिक जनाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला अकरावे नमन माझे पानबुडी मातेला बारावे नमन वंदू तुम्हाला श्रीकाला नमन वंदू तुम्हारा ठिकाना बारावे नमन वंदू तुम्हारा ठिकाना पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंगदेवतेला रसिक जनाला रंगदेवतेला रसिक जनाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंगदेवतेला रसिक जनाना रंगदेवतेला रसिक जनाना पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंगदेवतेला रसिक जनाला रंगदेवतेला रसिक जनाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रसिक हो पहिला मान तुम्हाला रसिक हो नमन झालंय परशुरामाच्या पदपर्शाने पावन झालेल्या निसर्ग संपन्न कोकणात सौंदर्याची नररत्नांची खाण असलेला या रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यात निसर्ग संपन्न अशा डिंगणकरवाडीच्या आपल्या कुलदेवतेला म्हणजेच आई पानगुडी देवी चरणी ही शब्द समणे अर्पण करूया. चला तर आईला ही शब्द समणे अर्पण करूया. नारायणी नमोस्तुते.
होऊ दे धुंद नामाची गोडी दाखवू दे गोडी नामाची गोडी दाखवू दे गोडी भक्ती रसाचा या मंगल समयी महिमा तुझा म्हणा या मंगल समयी महिमा तुझा म्हणा तुझ तारीशी या भवसागरात तुझ तारीशी या भवसागरात दारीशी माझ आई अंधारात तुझ तारीशी या भव सागरात तुझ तारीशी या भव सागरात दाविशी मार्ग आई अंधारात नाम तुझे घेता दूर होई चिंता नाम तुझे घेता दूर होई चिंता मन मंदिरी या मंगल समयी महिमा तुझा म्हणा या मंगल समयी महिमा तुझा म्हणा हे बनमोडी तू माझी आई हे पानपुडी तू माझी आई घेतो मुखी तुझे नाव या मंगल समयी महिमा तुझा मला लाव 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 रसिक हो, आई पाणबुडी मातेची ही शब्द समरांची वंजळ आपण अर्पण केलेली आहे. चला तर आता नमन गाऊया, आराधना करूया 64 कलांचा ज्ञाता, सकल जणांचा भाग्य विधाता, सुखकर्ता दुःखहर्ता त्या विघ्नहर्ताला. चला तर नमन करूया अधिपूज्य अधिपती या गणांचा गणपती त्या गणरायाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव
कार्येषु सर्वदा सर्वकार्येषु
गणाला पूजूया मनोभावे गणाला पूजूया मनोभावे गणाला पूजूया. रसिक हो, गणरायाची आराधना झालेली आहे. मग मग पुढे काय? हो, पुढे काय म्हणजे काय? पुढे म्हणजे काय तर गवळ. त्या वृंदावनात आता मनाची घाई थांबते आणि वृंदावनाच्या पवित्र भूमीत राधाकृष्णाचं नातं उलगडतं. ही कथा फक्त प्रेमाची नाही, ही कथा भक्तीची आहे. कृष्ण देव आहे, पण राधेच्या डोळ्यात तो सुखा म्हणून राहतो. राधा साधी गोपी आहे, पण तिच्या मनात देवासाठी अखंड ओढ आहे. कृष्णाच्या बासरीचे बोल सूर नाहीत, प्रेमळ हाक आहे. राधेच्या मनाला लागलेली भक्तीची ती साध आहे. डोळे मिटले, मन हरपलं, शब्द हरवून गेले. देव आणि भक्तीच्या मध्ये फक्त आणि फक्त प्रेमच उरलं. राधा कृष्णाला पाहते, देव म्हणून नाही तर सर्वस्व म्हणून मानते. आणि कृष्ण राधेला पाहतो, भक्त म्हणून नाही तर आपल्या अस्तित्वाचा अर्थ म्हणून पाहतो. म्हणूनच म्हणतात, जिथं राधा तिथं कृष्ण, आणि जिथं कृष्ण तिथं भक्ती. या प्रेमात हाव नाही, या नात्यात स्वार्थ नाही, फक्त समर्पण आहे. आणि देवाच्या चरणी स्वतःला विसरण्यासाठी जी ताकद लागते ती आहे राधा आणि कृष्णाचं प्रेम. रसिक हो, आता उलगडून पाहूया कृष्णाचं हे प्रेमाचं, राधेसोबतचं हे जीवनचक्र.
मीच त्याच्या मागे बावरी झाली आहे. रसिक हो, ही लाईव्ह बासरी वाजत करतोय तुम्हा सर्वांचा लाडका कलाकार वक्र निंगणकर तुमच्यासाठी खास लाईव्ह बासरी वाजवतो. आजकाल कृष्णा, प्रेम इतकं कठीण का असतं? कधी कधी मन थकून जातं. राधे, अगं प्रेम हे सोपं नसतं आणि म्हणूनच ते दिव्य असतं. जे प्रेम अडथळे ओलांडतं तेच खऱ्या आत्म्याचं प्रतिबिंब असतं राधे. मग मी किती पात्र आहे तुझ्या प्रेमासाठी? राधे, अगं पात्रता ही मोजली जात नाही, ती ती केवळ जाणवते आणि तुझे प्रेमच तुझी पात्रता आहे. मग हे अंतर आणि ही वेदना? अंतर हे फक्त देहात असतं राधे, आत्म्यात नाही. आपण हे दोन शरीर, पण आत्मा ते एकच आहोत. मग आपलं प्रेम कायम टिकून राहील ना? प्रेम हे कधीच संपत नसतं राधे. ते रूप बदलतं पण अस्तित्व नाही. नाही काना नाही, तू माझी खोटी समजूत काढू नकोस. अरे तू तर माझ्या मनात आणि माझ्या नजरेत कायम बसलेला आहेस. आसमानसोबत वाहून जाऊ नये म्हणून मी रडतही नाही. अगदी रडण्याची सुद्धा भीती वाटते. सत्य स्वीकार कर राधे. सत्य नकारून तू पुढे जाऊ नकोस. अगं माझा जन्म हा मुलात प्रेम आणि सत्याची शिकवण करून देण्यासाठीच झाला आहे. हो राधे, माझा जन्म हा मुलात प्रेम आणि सत्याची शिकवण करून देण्यासाठीच झाला आहे. नाही काना, मी नाकारत नाही. ते सत्य आहे आणि हे सत्य तूच आहेस. कान्हा, तुझ्या बासुडीचे सूर माझ्या कानी आले की माझे मी राहतच नाही आणि आपसुकच पावले तुझ्याकडे वळतात. राधिके, अगं राधिके, राधिके, काय झालं? असं एकांतात कोणाशी बोलते आहेस? माझ्या कानासोबत. राधिके, कान्हा तुझा कधी झाला? कान्हा तर आम्हा सर्वांचा आहे. या वृंदावनाचा, या गाई वासराचा, या गोवर्धनाचा, अखंड गोकुळाचा. नाही चंद्रिके, काना फक्त माझाच आहे आणि माझाच राहणार. अगं राधा, चंद्रा खरंच बोलते. कान्हा आम्हा सर्वांचा आहे. बघू बघू. राधिके, हे बघ, तुझा कान्हा आता माझ्यापाशी आला. आता तो माझा झाला. माझा कान्हा मी कोणाला देणार नाही. हा, सखींनो, नका ग माझी अशी मस्करी करू. सखींनो, चला ग, यमुनेच्या तीरावर आपला कान्हा आपली वाट बघतोय. त्यालाच विचारू. हो चला चला. राधिके, तू थांब इथेच, आम्ही जातो. हा, चला चला. अगं कुठे चाललात तुम्ही? थांबा थांबा.
काय दगड नाही काढायचा दगड फुलांचा गालीचा, मोगऱ्याचा सुवास आणि या गुलाब पाकळ्या. नको रे काना नको, सख्या जळतील माझ्या. बासरीचे सूर, मनमोहक गालीच्या, प्रियेचे स्वागत करायची पद्धत एकदम निराळी. घनश्याम, मनमोहन, मुरलीधर, एवढं प्रेम करतोस माझ्यावर? मी आधीच बोलले आहे रे तुझ्यावर. तुझं लाजणं मुरडणं झालं असेल तर जा जाऊन भेट, नाहीतर आम्ही तुझ्या कानाला चोरून घेऊन जाऊ. काय ग? कान्हा, काय सांगू तुला, माझं मन आता कशातच रमत नाहीये. ते सतत तुझ्या मागे धावत असतं. तुझे बासुरीचे सूर माझ्या कानी आले की माझं मी राहतच नाही. तुझे मनमोहक रूप माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाहीये. कान्हा, माझ्या या सख्या ना खूप नटखट आहेत. सतत माझी मस्करी करत असतात. तू त्यांना का ओरडत नाहीस? राधिके, भेटला का ग काना तुला? हो, हा काय काना? काय ग? बघ, एकदा खात्री करून घे तुझ्या कानाची. अगं हो, हा काय काना? सखींनो, का ग माझी अशी मस्करी करता? अगं राधिके, आम्ही कोण आहोत? मागील जन्माचे पुण्य आता फळाला आले आहे, म्हणून आम्हाला कान्हाची साथ लाभते, त्याचा सहवास लाभतोय. आम्ही कान्हाची करतो ती भक्ती आहे. भक्त आणि देव यामधील भक्तिरूपी प्रेम आहे कान्हा. अगं राधिके, कान्हा फक्त तुझाच आहे ग, आणि त्याचं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे. आता तू आमची सखी, मग आम्ही तुलाच त्रास देणार ना? हो ग राधे. बरं, मला पुन्हा असा त्रास देऊ नका हा. चालेल. चला. कान्हा, ही मंजूळ बासरी का बंद केलीस? अगं राधे, तू आलीस म्हणून ही बासरी बंद केली. या बासरीच्या सुरांनी तुला भेटीचा निरोप दिला. पण कान्हा, तू तर बासरी वाजवताना अगदी तल्लीन होऊन जातोस. अखंड ब्रह्मांड तुझ्या बासुरीच्या सुरात मंत्रमुग्ध होतं. मग तुला कसं कळलं मी तुझ्यापाशी आले ते? अगं राधे, तू आलीस हे तुझ्या या बांगड्याने सांगितलं. राधे, तू आलीस हे तुझ्या या पायातल्या पैंजणाने सांगितले. राधे, तू आलीस हे तुझ्या या केसात मारलेल्या गजराच्या सुगंधाने सांगितले. तू आलीस हे तुझ्या हृदयाच्या स्पंदनाने सांगितले. याची तार ही माझ्या हृदयाशी जोडली आहे. कान्हा, तुझे बोल पण किती संमोहित करतात रे. हो कान्हा, तुझ्या बासरीचे सूर ऐकताच
आम्ही साऱ्या गोपिका देहभान विसरून जातो. हो कान्हा, तू तर अखंड वृंदावनात हवेत उन्हात गारव्यात साचला आहेस. कान्हा, तुझ्या बासरीच्या सुरांची तार आमच्या हृदयाची धडधड वाढवते. खरं आहे काना, तुझी बासरीची सूर थांबू नये असंच वाटतं. तुझ्या बासरीच्या सुरांमुळे अखंड वृंदावन डोळ्याला लागतं. कशाचं काहीच भान राहत नाही. हो काना, तुझे बासरीचे सूर कानी पडले की आमची पावले जिथल्या तिथेच थांबतात. असं वाटतं की हे सूर सतत कानी पडले पाहिजेत. बस करा हा, बस. सखींनो, बस झाला बासरी पुराण. कान्हाचं दर्शन झालं ना, अद्भुत मनशांती मिळाली. मग आता आपल्याला बाजाराला जायचंय ना, चला. प्रेमा
रासलीला काय संपणारच नाहीत ना रे. दादा तू केव्हा आलास? अरे इथे तेव्हाच आलेलो जेव्हा तू त्या गोपिकांच्या गरड्यात बसला होतास. अरे त्यांचं ते बासुरी पुराण, वाह वाह. अरे किती भोळ्यात आहेत या गोपिका. बासुरीच्या सुरात गुंतून ठेवतोस आणि त्यांचा दही दूध चोरतोस. अरे हा सारा गोकुळ तुला चोर म्हणून बघतात रे काना. दादा जर हे अखंड गोकुळ आणि वृंदावन मला चोर म्हणून बघत असलं तरी ते माझ्यावर तितकंच प्रेम करतात जितकं यशोदामाई आणि नंदबाबा करतात. पण काना, पुढील होणारा हा वियोग राधेला सहन होईल का रे? तू तिला आताच का नाही सांगत की हे मिलन शक्य नाही? नक्कीच सांगेन दादा, पण ती योग्य वेळ आल्यावर. काना, ही योग्य वेळ आता जवळ येत चालली आहे. मथुरा नरेश कौश, मगध नरेश जरासन हे आता अश्वमेध यज्ञ करून एक होत आहे. आणि जरासंधाचा सामना आपण दोघंही नाही करू शकत हे तुला माहिती आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे दादा. आपल्याला एक कर्तव्य पार पाडावेच लागते. पण अजूनही ती वेळ आली नाही. मनावर नियंत्रण ठेवून भावना ताब्यात ठेवणे महत्वाचे. पण म्हणजे मी काही समजलं नाही का ना. दादा अरे तू नको एवढा विचार करूस. मामाश्री कंस हे सध्या मगध देशात आहेत आणि इथे मथुरेचं राजसिंहासन खाली आहे. आपण एक काम करू, आपण मथुरा शांत करू. पण हे कशी काय? मथुरेला जाणारं गोकुळातलं दही दूध लोण्याचा व्यापारच बंद करू. मथुरा ही आपोआप अशांत होईल. तू काय बोलतोस का ना, मला काहीच कळालं नाही. अरे कळलंच दादा तुला. मला सांग, आपल्या सवंगडी कुठे गेले? ते बरं, ते तर असतील वृंदावनात खेळत. चल मग आपण पण तिकडेच जाऊ. तुझ्या साऱ्या प्रश्नाची उत्तरं तुला तिथेच मिळतील. चल दादा. चल. धन्यवाद रसिक भाऊ. प्रेक्षकांकडून आलेला आम्हाला पारदर्शक आमचे श्री पांडुरंग देवी सांस्कृतिक कला मंच आपले सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. य कपिला य ती काय गेली तरी कुठं? आता वरच्या अंगाला चरत होती. य कुठं आहेस का कपिला? आता कुठं कुठं आणि कसं शोधू हिला? आता मला वाटतं माझ्याच्याने काही भेटायची नाही. माझ्या जोडीचा पेंद्या बाकड्याला आवाज देऊन बघतो. पेंद्या, अरे पेंद्या, पेंद्या, अरे पेंद्या. हा वासाडा काय करतो? अरे पेंद्या, परत अरे पेंद्या. अरे काय झाला काय तुला? अरे हेल्पटच कुठं इकडे ये. तुला काय करायचं? मी हेल्पट काय पण करीन. तुला काय करायचं आहे? अरे लवकर ये बाबा. कशाला येऊ हे सांग मला आधी. अरे माझी गाय हरवले म्हणून तिला शोधायचं आहे. झाला आला माझ्यावर. याता वासाड पडली तुझ्यावरती पण ती. आम्ही किसनाच सवंगडी आम्हाला कुणाची हाय काय भीती. आम्ही किसनाच सवंगडी आम्हाला कुणाची हाय काय भीती. इथल करभर आमच्या हाती नि आम्ही हाव गोकुळच महारती. इथल करभर आमच्या हाती नि आम्ही हाव गोकुळच महारती.
सवंगडी आम्हाला कुणाची हाय काय भीती आम्ही कुणाच्या सवंगडी आम्हाला कुणाची हाय काय भीती इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी काय सोडीला कुंजवनी खेळ मांडीला वृंदावनी खेळ मांडीला वृंदावनी खेळ मांडीला वृंदावनी आता वाचारिया गौडनी मौका दुनिया ठिकाणी मोका दोनिया ठिकाणी मोका दोनिया ठिकाणी काय सोडीला कुंजवनी खेळ मांडीला वृंदावनी आता वाचारिया गौडनी मौका दुनिया ठिकाणी याच्या मालाची केले माती आणि बाई लावली साडी साती याच्या मालाची केली माती आणि बाई लावली साडी साती इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी आम्ही किसनाचं सवंगडी आम्हाला कोणाची हाय काय भीती आम्ही किसनाचं सवंगडी आम्हाला कोणाची हाय काय भीती इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी इथला कारभार आमच्या हातीने आम्ही आहो गोकुळचं महारथी काय रे काय मागे काय केलं काय नाही केलं आम्ही अरे घाटाचा घाव ना केला वसाड्यानं भावने केला कुठं ते खायला बघते कुठं आहे ना तुमचा काय करू मी काय अरे गाय वस्त्री उधळली तिकडे उचलली काय आणि तू आम्हाला लागलो कसा बोलवलीस रे आणि मी ऊ करताय ऊ मला काय बोलतो उलटा हा ऊ करू का पुपू करू काय मला होलवले नाही तर काय आणि आमच्या अरे होय 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 आम्ही सांगताय ना त्याला काहीतरी अरे हे सांग नाही ह्याला काय हवलं अरे वसाड्यानो ऐकाल मी काय बोलतोय अरे आपली गाई वासरी उधळली बघा तिकडे जाऊन आम्ही बघा तिला उधळली हं? अरे काय माहिती हा मला बोलत माहित आहे. नाही. अरे पेंदा तो ठीक आहे हा? हा कोण आहे ए, अरे पागल्या अरे हा माझा काला काय अरे हा माझा आकड्या सवंगडी आहे आकड्या सवंगडी अवंगडी अवंगडी हा. अवंगडी हं? अरे पण हा एवढा काला अरे अरे पेंद्या अरे ए अरे हसतोस कशाला अरे हसू नको काय रडू काय ह्याच्याकडे बघ ना काला ना गोरा हं? अरे त्याचं काय माहितीये काय त्याच्या आयशी वाजू होतं थंडीचा दिवस पण हा एवढा कसा काला अरे का सांगताय थंड दिवस होतं ना तर रात्री त्याची समोर तुम्ही झाली म्हणून असा झाला काला अरे उदामा उदामा काय समजू हवा पण नाही हाय ती काले गेला हे हा उदामा हसाला होलवलीस अरे अरे आपली गाय हरवले हसू दे रे हे हा हसू दे ह्याला काय लाज आहे शरम नाही नाही मला लाज नाही लज्जा नाही शरम नाही हा उला हाय हाय अरे बघितलं वय 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 अरे बघितलाच पेंद्या काय म्हणून ह्याला कुठं न्यायला म्हणत नाही माहितीये काय चार चौघात न्याला तर वसाडा लाच काढेल माहितीये काय लाज शरम नाही काय नाही काय बोलला अरे वाकडे यार चार चौघात न्याला तर लोक बोलली पाहिजेत बोलली पाहिजे अरे पोरं चांगली हाय ये पोरं चिकनी हाय ये माझ्या पोरं गोंडस हाय बोललोच आहे माझ्या रीतीने. अरे पण तुला कुठं न्याला ते ये केंद्या काय
काय बोलला? त्याला समजव. काय समजवू? तो घालून ताक करी. अरे होय, त्यासाठी ठेवलंय ना तुला चाक काढायला हं? तू समजव. अरे होय, हे सुदाम्या, हा मी ह्यासाठी ठेवला, हा माझा बरोबर उठवतो. काय उठवतो? अरे मला झोपेतून बरोबर उठवतो. नाही बोल. मग इकडं नाही तिकडं बरोबर उठवतो मग. होय त्या समजवला माझा बाबूचा. अरे कसा असला तरी माझा तो सोन्याचा तुकडा आहे. नराधम असं तरी काय झालं, माझा तो वाकडी आहे. काय तुमच्या बोलतो? हाय तर आहे. अरे पेंद्या, तुम्हाला मी कशाला बोलवला? माझी गाय हरवली म्हणून बोलवला. आणि तुमचा काय चाललाय? जाऊ दे, तुझी काय कुठं आहे? अरे काय कशी आहे रे? हा बघ, हा आत्ता आहे, आता आला. आणि ती काली मोरी गाय. काली मोरी? तीच ना ती काली मोरी. तिच्या कपालावर काला टिक्का आहे. अरे होय होय, दिसली काय तुला? अरे मला आता काय जीव द्यायला उड जीव द्यायला तू. मला नाही माहिती. अरे पेंद्या, याला कुठून आणलास? जाऊ दे, आता भेटला तर आणला उचलून. जिथून आणलास तिथून झोपून येता परत. असू दे असू दे, काय झालं तरी माझा काली येतात. अरे पण जाऊ दे, तू आम्हाला बोलवली, कानाला बोलव म्हणून काय बोलवलीस आम्हाला तू? अरे होयच पेंद्या, आता काना येतच असेल आपल्या सोबत खेळायला. हेच असं काय? कुठं आहे मग, दिसत तर नाही आता. तेव्हा तुम्ही आलात, आम्ही धन्य झालो बघा. होय 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 होय, आता काय बरोबर येईल. सुदामा, एक नवीन कामगिरी आणली आम्ही. कामगिरी झाला, काम झाला आपला. कामगिरी आली, कामगिरी. अरे 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 अरे, ऐका तर ना, काय बोलतात? कामगिरी बोलला. अरे धीर धरा, धीर धरा. आधी जोखीम काय ते विचारणार नाहीत का तुम्ही? तेव्हा ती पण आहे का? आम्ही तुमची सवंगडी, मग? आम्हाला कसली भीती? होय तुम्ही जे सांगाल तेच आमच्यासाठी आदेशीर्ष. मग गड्यांनो, जोखीम पण तेवढीच मोठी आहे. आपण जे आता करणार आहोत त्याने खुद्द मथुरा नरेश क्रोधित होणार आहे. म्हणजे काय करायचं काय आहे? तुम्ही फक्त आणि फक्त गोकुलातून मथुरेला जाणाऱ्या दही दुधाचा व्यापार थांबवायचा. एवढा प्लॅन? आता हा आमचा काय कार्य पण करू शकतो. चला रे, टाका मागा टाका मागा टाका मागा. नाही 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 नाही, आता मावशीला बघा. जागा बघा जागा बघा जागा बघा, आता मावशीला बघा. काना, आम्ही कामगिरी पत्ते करून. ठीक आहे, येत. खाना, जरी हा व्यापार थांबवण्यात आपण यशस्वी झालो तरी मथुरेत सुराज्य निर्माण करायला आपल्याला जावंच लागेल ना? हो दादा, आपल्याला जावंच लागेल. पण अजून ती वेळ आली नाही. माझे जन्मदाता माता पिता आजही तिकडे कारागृहीत बंदी आहेत. महाराज उग्रसेन यांना काळ कोठडी दिली आहे. या सर्वांना या मुक्तातून बंद करायचं रे दादा. या बंधनातून मुक्त करायचंय. खाना, पण आपण आताच मथुरेत जाऊन त्यांना मुक्त नाही करू शकत का? दादा, मनावर नियंत्रण ठेवून भावनांना ताब्यात ठेवणे हे तितकेच महत्वाचे. वेल ही सर्वशक्तिमान आहे. काल कोणाला कधी आणि कसा रंग दाखवेल हे सांगता येत नाही. हो का? तू म्हणतोस ते बरोबर बोलतोस आणि तुझ्या युक्त्या चुकणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. दादा, कंसाच्या पापाचा गढा हा आता भरला आहे. कर्माने आणि धर्माने आलेलं मरण हे आत्म्याला मुक्ती बहाल करते. या कंसाचा नाश हा अटल आहे. हो, या कंसाचा नाश हा अटलच आहे. धन्यवाद रसिको. रसिकांकडून मिळालेला आम्हाला पारितोषिक श्री संदेश वागे, गाव पाली यांच्याकडून वक्रच्या बासरीसाठी
बादशाह वाजत काय वाजत लोकेशन ऐकायला त्यासोबत फुलांची वेणी माळली शृंगार करून राधा चालली एकाच फुलांची वेणी माळली शृंगार करून राधा चालली रवी राजा डोंगरी सोन किरणी पाजरी पानफुलांवरी शोभे नक्षी साजरी पानफुलांवरी शोभे नक्षी साजरी पानफुलांवरी शोभे नक्षी साजरी पानफुलांवरी मंजुळावारी राजा मधुरसा राजभूमिका नगमग सारी मातराची सारी करुणी दयाळू गोपी नगमग
शृंगार करून राधा चालली. केसात फुलांची वेणी माळली शृंगार करून राधा चालली. केसात फुलांची वेणी माळली शृंगार करून राधा चालली. काय ग सयांनो, आपण बाजाराला चाललो खऱ्या, पण बाजाराला जायचं कसं? जायचं कसं म्हणजे? अगं जायचं कसं म्हणजे बाजाराला जाताना त्या कानाच्या चांदण चौकडी येतील आपली वाट अडवायला, त्यांची नजर चुकवून कसं जायचं? बाई बाई बाई, केवढा मोठा प्रश्न, बाजारात जाईपर्यंत सुटणार नाही. अगं राधिके, इकडे ये बघू. अगं ते हिराची मावशी आहे ना, आपण तिला बोलावू आणि तिच्यासोबत जाऊ बाजाराला. काय ग हिरा, ह्या दोघी काय पुटपुट करतायत? काय माहिती आता ही सुंदर राधिकेच्या डोक्यात काय भरते. एकतर या दोघी पण अर्धावट. काय ग राधिके, झालं का तुम्हा दोघींचं? अगं चंद्रिके, ही सुंदरा बोलतेय आपण हिराच्या मावशीला घेऊन जाऊ बाजाराला. काय? त्या थेरडी सोबत मी येणार नाही. का ग, असं काय झालं? अगं ती थेरडी बाजारात जाताना नुसती वच्चा 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 भांडत असते माझी. अगं राधिके, पण मावशी शिवाय आपला बाजार होणार नाही, आणि आता मावशी आली की ह्या दोघी एकमेकींना सोडणार नाही. अगं हिरा, तू जरा शांत बसतेस का? बघ बाई, मी शांत बसते. जर त्या थेरडीने जास्त वटवट केला ना, तिचे 2
मावशी आहे ना तुझी. काय सांगू ग, ती ना खूप भांडते माझ्याशी. मी तिला बोलते जरा शांत राहा, तरी माझ्या अंगावरती भांडायला येते नुसती. तुम्ही गप्प बसा ग. सुंदरे, मी काय म्हणते, तू आवाज देतेस का मावशीला? मी हाक मारू म्हणतेस? माझ्या हाकीला ती हो तरी देईल का? तिच्या कानांना मोठा द्यावा लागतो. काय? अगं मोठा आवाज ग. बरं बरं, दाखव मग बघू तुझा. काय दाखवू बोलतेस? अगं चावट पोरी, दाखव बघू तुझा आवाज. बघू कुठपर्यंत जातो ते. अगं ए चंद्रिका, हा एक नमुना आहे, तो बाद झाला. दुसरा कशाला बोलवते? भांडी आपटून घ्यायला? तू जरा गप बस ग. बरं बरं, मी मारते मावशीला हा. मावशी, अगं ए मावशी. खूपच मोठा आहे ग तुझा. अगं काय? अगं चावट पोरी, तुझा आवाज खूपच मोठा आहे. नुसते चावट विचार भरले तिच्या डोक्यात. अगं ए हिरा, तू इकडे ये. आपण मावशीला आवाज देऊया. बरं, हो हो, चला. मावशी, अगं ए मावशी. मावशी, अगं ए मावशी. थेरडे, अगं ए थेरडे. थेरडे, अगं ए थेरडे. अगं राधिके, हिचं काय ग? अगं ही बघ ना, आपण इकडे मावशीला आवाज देतोय आणि ही भया बाई काय करते. अगं अगं तारा, आपण आवाज ह्या बाजूला देतोय आणि तू तिकडे कोणाला देतेस? ग म्हातारीला. ते सगळं जाऊ दे ग. आपण मावशीला आवाज देऊया. रविराज डोक्यावर आले. आता आपण घेतलेला माल विकणार कधी? गवळ्याची पोर बाजाराला गेली आणि मालव विकताच घरी आले. असं आतापर्यंत झालेलं नाही. त्याच्यामुळे आपण आता मावशीला आवाज देऊया. हो ना राधिके? हो हो. मावशी, अगं ए मावशी. हाय मी, हाय हाय. मावशी, अगं ए मावशी. कोण ग कोण? अगं गवळ्याच्या पोरी दोन, तू ये बघ आधी. अगं ए म्हातारे, ये ग लवकर, बाजारात जायला उशीर होतोय. ए सुलसुलिया, थांब, आला. मला थेरडी बोलतेस काय? टाकता तुला. अजून तरणी मी हाय. अग बाय 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 बाय. अजून तरणी मी हाय. मावशीला या म्हातारी बोलायचं नाय. मावशीला या म्हातारी बोलायचं नाय. हे अजून तरणी मी हाय. अग बाय 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 बाय. अजून तरणी मी हाय. मावशीला या म्हातारी बोलायचं नाय. 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 काय सांगू बाई माझे पडले गदात. वाकली ती कंबर आणि गेला यवात. वाकली ती कंबर आणि गेला यवात. वाकली ती कंबर आणि गेला यवात. कानाचे पडदे गेले, काल गेले आत. हाता पायानी माझ्या सोडली असात. हाता पायानी माझ्या सोडली असात. हाता पायानी माझ्या सोडली असात. डोळ्यांनी दिसत नाय. बाय 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 बाय. डोळ्यांनी दिसत
बोलायचं नाय मावशीला या म्हातारी बोलायचं नाय मावशीला या म्हातारी बोलायचं नाय मावशीला या म्हातारी बोलायचं नाय वय माझे झाले आली वयाची साठी पिकले ग केस आली हातात काठी पिकले ग केस आली हातात काठी पिकले ग केस हातात काठी सुचलाय गुडघात्याची सरकले वाटी दुखण्याची साडेसाती लागले पाठी दुखण्याची साडेसाती लागले पाठी दुखण्याची साडेसाती लागले पाठी चोर तसं संपलेला नाय अग बाय 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 चोर तसं संपलेला नाय मावशीला या म्हातारी बोलायचं 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 नाय अजून तरणी मी हाय अग बाय 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 अजून तरणी मी हाय मावशीला या म्हातारी बोलायचं नाय 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 बाजारा जायचा हाय बाजाराला येताव काय भटका भवानी हाय अग बाय 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 भटका भवानी हाय या थेरडीला म्हातारी म्हणायचं नाय 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 सुचल्या मला तिथे बोलतोस हो मला हो या फक्त तुला बघितलंच राधिके ही थेरडी अशी ठुमकत ठुमकत आले आणि बाजारात जाताना बघ कशी होईल ती आणि आता घाट चढताना बघ कशी हातात घेईल ती काय काय ग काय मी आले अगं आता ठुमक्यात आलीये घाट चढताना तिच्या हातात काठी लागेल ना अगं काठी कशाला आपण तिच्या हातात बांबू देऊ अगं मावशी दमलीस काय दमली असशील ना उधळून नाही नाजूक नार आणि खाई चापकाचे मार तू अग हे सटवे तू आवाज दिलास ना मला तूच आवाज दिलास ना मला मी कशाला आवाज देऊ तुला आजकालच्या पुरीला संस्कार म्हणजे काही कळतच नाही कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं कधी बाई आहेस का माणूस आहेस हे आधी ठरवून घे मी बाई माणूस पण थांब तू इथं कशी तू इथं कशी ही इथं कशी तू इथे कशी तू इथं कशी अगं, तू इथे मला कशी? आवड मला आवड. माझा हात टेकून ये. तू सोड. तू माझा सोड. तू माझं सोडतोय का? तुम्ही दोघी थांबा गं. तुम्हा दोघींचं सोडलं तर धरायचं कोणाचं हे हिरा हा? घे हिला चल मावशे. ऐक अगं चंद्रिके बघितलीस का थेरडीची करामत मी बोलली होती ही थेरडी आली ना मोठा देव आता दिला ना बुडाला जलतोय आणि डोंगर विजवायला पलतोय ए मला आवरा ग इथे काय ठरवलं आता मला आवरा तू गप्पा बसा काय काय तू गप्पा बस तू गप्पा बस राधिका हिला समजून ठेवी अशी वाचायचं भांडत असते माझी तू भांडतेस माझे बिटुकली
मी नाही भांडत तुझ्याशी. ए थेरडे, ए! तुला बोलायचं नाही ना? तुझा आता निकाल लावता. लाव. स्वाहा ही म्हातारी काय करते? अगं ही मूठ मारते. ही अशी काय मूठ मारते आणि हातात काय घेते? अगं सुंदरा, तू तोंड आधी बंद कर ग. अगं राधिके, तू जरा ना हिच्यापासून दूरच राहा. लांबच ठेवा. ही ना, जाऊ दे, हिच्याबद्दल काय बोलायचं? चांगली लांबच राहायचं माझ्यापासून. हो राहते लांबच. कळला ना? हो कळलं. हा. ए हिरा, मावशी, दोघी जरी शांत राहा. हा हा, काम नाही धाम आणि उघडी आगायला काम. मला सांगते. बघितलात ना पोरींनो, ही मावशी किती चावट आहे ते, आणि तुम्ही सगळ्याजणी मला बोलता. चावट चावट. मला नको सांगू. 12 लुगडी आणि सदा उघडी. मला सांगते. बघितलं चंद्रिके, उदारीचा पोत आणि 1.25 हात. आता सांगा अरे चिमटाकडून पहिले अंगात नाही बघायचं. चिमटाकडून पहिले. मावशी मावशी थांब ग, जरा श्वास तरी घे. हा, मग तिला सांग कधी पण उठायचं आणि खांजवर सुटायचं. ए मावशी, जरा गप्प बस. हा, तू बोलतोस म्हणून अगं आपल्याला बाजाराला जायचंय ना, उशीर होतोय. होई ना? मग बाजारात जायचंय ना? मग हा बघा, हा घेतला गाठुडा आणि चालला बाजाराला. अगं म्हशी मला कुठे नेशी? अगं म्हशी मला कुठे नेशी? तुम्हाला म्हैस बोलीस? तुम्हाला म्हैस बोलीस? म्हैस बोलीस? वाट. ता मधल्या रस्त्याला तलाव दिसतो माहिती काय? कुठं कुठं मावशी? ताब तिथं मधल्या रस्त्याला तलाव. दिसला दिसला. त्या तलावात तुला जाताना नाही डुबूर मारला ना तर नावाचे मावशी नाही. मावशी अगं हे पोरीनो, आता मला पकडा. ए, अगं मावशी काय चाललंय तुमचं? मला ना असं हातात घेऊन जायची सवय नाही. ए मावशी काय ग काय? काठी काठी. अगं मावशीला कमरेचा त्रास आहे, म्हणून तिला हातात काठी लागते. बरोबर, तिला घालला. हे राहते की त्यात छोटासा गाणं घे, मस्त धुरला उडत जाऊ बाजाराला. काय ग बाई मावशी, करून करून भागलीस पण देवपूजेला नाही लागलीस. अगं राधिके, तूच एखादं छानसं गाणं घे बघू. अगं मावशी काय? तू म्हणतेस का ग एखादं गाणं? मी? नाही माझ्या काय जमायचं. घे ना ग, घे अगं ना. मावशी तू बोलतेस ना तुला परत जाऊ, त्या घाटात पडलीच नाही म्हणजे झालं. तुम्ही दाखवा, मी बघता. काय ग मावशी, काय दाखवायचंय? काय म्हणजे? म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंदराचा शेपूट, उंटाची मान आणि माझ्या नवऱ्याच्या आईची. माझ्या नवऱ्याच्या आईची गाणी आहेत जुनीवाली. अगं मग तसं बोल ना. मग तेच सांगताय, माझ्या नवऱ्याची आई र ती सासू ती गायक होती. बरं मग का? एक म्हण ना अगं त्यातलं. मावशी असं म्हणतेस, मग मग तुझ्या सासूचं एखादं जुनं गाणं म्हणतेस का? घेऊ हो लग्नाचं आहे. चालेल. चालेल ना? हो या बसा. हो बस सगळ्या बसलो. बसली हो? मागणं बोला. बोलता. डोंगर हिरवं हिरवं गार, नाही कोणाचा आधार, काओ बाबा दिली मला त्या डोंगराचे आड, काओ बाबा दिली मला त्या डोंगराचे आड, काहो बाबा दिली मला डोंगराचे आड, काहो बाबा दिली मला डोंगराचे आड. बापले की दादा नवरा तिथला ठेकेदार, म्हणून पोरी दिली तुला त्या डोंगराचे आड, म्हणून पोरी दिली तुला त्या डोंगराचे आड. काहो बाबा दिली मला डोंगराचे आड, काहो बाबा दिली मला डोंगराचे आड. मावशीसाठी खास आमचे चाहते विनायक हंबीरांकडून रिक्वेस्ट आलेली आहे की मावशीनी त्यांच्यासाठी खास उखाणा घ्यायचा आहे.
जुनी आठवण झाली म्हणून, बाकी काय नाही. शी, अगं तुला आठवण आली म्हणून काय झालं? माझी नवी साडी घाण केलीस तू. मला बरबटावून टाकलंस. माझं दुःख तुला काय करणार, जाऊ दे. घे ग बाई राधिके गाणं, मी जाता आपला. तुम्ही नाचत नाचत या. थांब जरा, हे पुसू दे मला. पूस सटवे पूस. तुला परत दुःख नाही काय देणार करणार? तुला. कुणाच्या पाठीवर कुणाचे ओझे. अगं मावशी काय? काय माझ्या पाठीवर ह्या सटवीचे ओझे. सटवी बोलली ती मला. हा बरं मी घेते हा गाणं. हो हो. जाऊया बरोबर बाजारी, जाऊ पुरी चल घरी,
रवी राजा आला डोंगरी सोनके पांढरी आवरून घाट चढून घाटला डोळवरी ठाकरी सळ्यांनो जाऊया बरोबर बाजारी नाव मुठोरीच्या नगरी सळ्यांनो जाऊया बरोबर बाजारी नाव मुठोरीच्या नगरी चला 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 हे, हे, हे.